पहिले आम्ही माझ्या बायलेन मिसेसीन कंप्लेंट केली रिगार्डिंग इलिगल कन्स्ट्रक्शन इज गोईंग ऑन ॲट शांताई अपार्टमेंट करासवाडा म्हापसा. सो आम्ही पहिली कंप्लेंटमध्ये ती म्युन्सिपाल्टीन हे केलेली स्टॉप ऑर्डर काढलेली ती पुलिसांनी एकदा बंद केली. आफ्टर दॅट एक महिना झाला आणि मागीर परत ह्यांनी पयरच्यान 26 तारखेच्यान स्टार्ट केले. सो आम्ही ते कंप्लेंट परत म्हापसा केली. तर म्हापसान कितें तरी कोण येयला आणि एक ऑर्डर दाखयली कसली ती खबर ना ती झाली. मागीर 27 तारखेक परत त्यांनी स्टार्ट केलें कन्स्ट्रक्शन. सो आम्ही ते एक गोवा न्यूज आसा पळय तेका आमी एक इंटरव्यू दिली रिगार्डिंग दॅट इलिगल कन्स्ट्रक्शन आणि ते जाल्यार तेन्ना म्हाका एक ते मारियो डिसोजा आसा पळय तो इलिगल कन्स्ट्रक्शन करता तेणी म्हाका एक धमकी म्हणून हांवें स्लायटली घेतली. तेणी म्हटलें तुका स्लॅब जावन म्हाजो मागीर पळयता म्हणून. मागीर काल हांव 7:45 सुमार येतालो कामार वचून येतालो तेन्ना थंयसर आमच्या एंट्रन्साक लायट ना काय ना बायक घेवन येतालो. तो बायकीचेर म्हाजें हेल्मेट आसलें हेल्मेटाचेर येता आसतनाच म्हाका एंट्रन्साक तेणी पळयलो आनी हें म्हणपा लागलो आनी कोण दोग जाण सायडीक उबे आसले हांवें पळोवंक ना तांकां म्हूण मारियोक सारको पळयलो. मारियोचेर लायट तोंडा फुडें रावलो ये देखो आया करके हें करपा लागलो येही नरेश आहे म्हणपा लागलो मारियो. मागीर ते येयले आनी अटॅक केलो म्हाज्या हेल्मेटाचेर एक दांडो मारलो. फाटल्यान कितें केलें आनी बायकीक डॅमेज केलें आनी थंय म्हाका उडयलो तेंच्यांनी शर्टाक बी धरलो आनी उडयलो आनी मागीर अनकॉन्शियस जालो. मागीर हांवें 10 मिनटान बी जेन्ना हें येयलो बोबाळ घातलो आनी हें गेलो तेन्ना 100 डायल करून मागीर पुलीस येयले. मागीर 10 मिनटांनी पुलीस येयले PCR बी आनी म्हाका हांगा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत मागीर हाडलो. मागीर म्हाका तितली हें ना पूण खंय व्हेलो तेंच्यांनी हॉस्पिटलांत तें इतलेंच खबर आसा. करसवाडा म्हापसा येथील शांताई अपार्टमेंटच्या ह्या मागच्या बाजूला काल नरेश शिरोडकर याच्यावरती हल्ला करण्यात आला. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की नरेश शिरोडकर एक पोलीस कर्मचारी आहेत. त्यांनी ह्या इथे चाललेल्या ह्या अनधिकृत बेकायदा बांधकामाच्या विरोधात तक्रार केली होती आणि इन गोवाला याची माहिती त्यांनी दिली होती. इन गोवाची बातमी चालल्यानंतर त्यांच्यावरती जो हल्ला केला मारियो म्हणून नाव नरेश घेत आहेत. नरेशला माहिती आहे कोणी हल्ला केला आहे तर मारिया म्हणून नाव घेत आहे. त्यांनी यांच्यावरती हल्ला केला. मी तुम्हाला दाखवेन की हीच जागा इथे नरेशने आपली मोटरसायकल पार्क केली होती आणि त्यानंतर इथेच त्यांच्यावरती दांड्याने जो हल्ला करण्यात आला त्यांच्या मोटरसायकलची नासधूस करण्यात आली आहे. त्यांना जबरदस्त मार बसलेला आहे. एक प्राणघातक हल्ला त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे. अनधिकृत बांधकाम किंवा बेकायदा बांधकामाच्या विरोधात आवाज उठवला म्हणून हल्ला करण्यात आलेला आहे आणि ह्याची दखल अद्यापही पोलिसांनी घ्यावी तशी घेतलेली नाही. एक सांगणं महत्त्वाचं आहे की नरेश हा पोलीस कर्मचारी आहे. त्यांनी धाडस दाखवून या बांधकामाच्या विरोधात आवाज उठवला होता आणि त्याच्यावरती आज हॉस्पिटलात भरती होण्याची पाळी आलेली आहे. बघूया प्रशासन ह्याच्याबद्दल काय काळजी घेणार आहे, प्रशासन याबद्दल काय कारवाई करणार आहे हे बघणं मनोरंजक ठरणार आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की म्हापसा नगरपालिका त्यांची भूमिका काय राहणार आहे. म्हापसा नगरपालिकेने एकदा हे जे बांधकाम चालू होतं त्याची NOC किंवा त्याला परमिशन होती ती नाकारली होती आणि त्यानंतर म्हापसा नगरपालिकेचं काल आम्ही जेव्हा इकडे आलो होतो तेव्हा इकडच्या मालकाचं म्हणणं आहे की ती NOC रिवोक केली होती पण रिवोक केल्याचं कोणतेही कागदपत्र हा इकडचा मालक दाखवू शकला नव्हता. पण जेव्हा बातमी इन गोवावरती चालली त्यानंतर नरेशवरती झालेला हा हल्ला खरोखर हा दुर्दैवी हल्ला आहे आणि आम्ही ह्याचा तीव्र निषेध करतो आहे आणि आम्ही पोलिसांना आवाहन करतो आहे की तुमच्याच एक कर्मचाऱ्यावरती हल्ला होतो आहे आणि तुम्ही काहीही कारवाई न करता गप्प राहिलेल्या या क्षणापर्यंत तरी काहीही कारवाई झालेली नाही आहे. इन गोवा बातम्यांसाठी अनिल लाड.